नमस्कार. पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी स्वतः लिहिलेला एक लेख घेऊन आलेलो आहे. गणेश उत्सवातील ढोल ताशांच्या गजरामुळे आणि ढोल पथकांमुळे मला ह्या लेखाची कल्पना आली. तसंच काही वर्ष स्वीडनमध्ये काढल्यामुळे तिकडच्या परिस्थितीची थोडीफार जाणीव होती. तर हा लेख जो आहे तो पूर्णपणे काल्पनिक आहे. बऱ्याच वेळेस लोकांच्या डोळ्यांमध्ये गणपतीविषयी, गणेश उत्सवाविषयी किंवा ढोल पथकाविषयी जी आस्था आणि जी भावना दिसली त्यावरून प्रेरित होऊन मी हा लेख लिहिलेला आहे. कदाचित तुम्हाला आवडेल. चला तर मग ऐकूयात. फेब्रुवारी महिन्यातील शनिवारची संध्याकाळ. कॅबचा नंबर, ड्रायव्हरचे नाव आणि त्याचा फोन नंबर याचा SMS मोबाईलच्या इनबॉक्समध्ये येऊन आदळला. सगळी तयारी तर झालीच होती. मुलगा ऑनसाईटला निघाल्याचा आनंद घरच्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आईबाबांचं एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू असं झालं होतं. मी खुश म्हणण्यापेक्षा एक्सायटेड होतो. करिअर एका नवीन वळणावर येऊन ठेपलं होतं. एका ऑनसाईट ऑपॉर्च्युनिटीमुळे बऱ्याच गोष्टी साध्य होणार होत्या. नवीन जग बघायला मिळणार होतं. रोजच्या ट्रॅफिकमधून धुळीतून सुटका होणार होती. शिवाय जे काम मी ऑफशोअरला बसून करत होतो त्याच कामाचे जास्त पैसे मिळणार होते. मलाही आता ऑनसाईट टीम म्हणून मिरवता येणार होतं. टर्किश एअरलाइन्सचं बोईंग 777-300 हे विमान संध्याकाळी 4-5च्या सुमारास स्टॉकहोमच्या आर्लांडा एअरपोर्टवर अगदी अलगद लँड झालं. चेक इन लगेज घेऊन मी डिपार्चर एरियामध्ये आलो. कंपनीने पाठवलेला ड्रायव्हर हातात माझ्या नावाची पाटी घेऊन उभाच होता. एकमेकांकडे बघून आम्ही स्मितहास्य केलं आणि सोदरतालिया या छोट्याशा टुमदार शहराकडे आमची कॅब निघाली. संध्याकाळचे 5 वाजले असूनसुद्धा गर्द अंधार पसरला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूने बर्फाची पांढरी शुभ्र चादर पसरली होती. रस्त्याच्या कडेने लावलेल्या कार्स, सायकली, बसायचे बेंचेस, इतक्या थंडीतही दिमाखात उभी असलेली झाडं, सगळ्यांनीच बर्फाचं चांदणं अंगावर घेतलं होतं. अतिशय तुरळक लोक पूर्णपणे काळ्या जॅकेटमध्ये घुसून फिरताना दिसत होते. जणू मी ब्लॅक अँड व्हाईट मूव्हीज बघत होतो. आज स्वीडनमध्ये येऊन 2 महिने झाले होते. हिवाळा संपण्याच्या मार्गावर होता. सूर्य थोडा लेट मावळत होता. स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये अशी म्हण आहे, यू नेवर ॲप्रिशिएट स्प्रिंग अंटिल यू हॅव बीन थ्रू अ टफ विंटर. स्वीडन हा उत्तर ध्रुवाजवळचा अतिशय टोकाची थंडी पाहणारा देश. अगदी वर्षातल्या 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस हे थंडीचे. माझ्या मनात विचार चालू होते. त्याचबरोबर स्प्रिंग म्हणजेच वसंत ऋतूची चाहुली लागली होती. रस्त्यावरून फिरताना नवं फूल उमलल्याचं दिसत होतं. इरिन्थिस, छोट्या पिवळ्या पाकळ्या असलेलं निळ्या पांढऱ्या रंगांचं रशियन ब्लू स्टार, एकदम लख्ख पिवळं, जणू समर लवकरच येणार म्हणून उत्साहात सांगणारं डॅफोडिल्स, हे सारं पाहून मन थोडं उल्हासित झालं होतं. आणि नकळत कास पठाराची आठवण येऊन परत परत माझ्या मातीत जात होतं. जून-जुलैच्या सुमारास आमच्या सोसायटीच्या गणेश मंडळाची पहिली मीटिंग असायची. बाप्पाच्या आगमनाची आतुरता आम्हा कोणास स्वस्थ बसू द्यायची नाही. प्रत्येक वेळेस प्रत्येकाची काहीतरी नवीन करायची धडपड असायची. सगळ्यांची भावना एकच, देव आपल्या घरी येत आहेत, त्यांची मनोभावे सेवा करायची. विघ्नहर्ता वर्षभर आपल्या मागे उभा असतो. मग त्याचं नको का काय हवं काय नको ते बघायला. आदर-तिथ्यात कोणतीही कमतरता पडू नये हे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना वाटायचं. मी दॉल्गॉथन बस स्टॉपवरून कंपनीकडे जाणारी 754 नंबरची बस पकडली. जसजशी माझी बस कंपनीच्या दिशेने जात होती तसतसे माझे विचार भूतकाळात पळत होते. माझ्या रांगड्या महाराष्ट्रातील गणेशोत्सव, आगमनाची तयारी, ढोल, ताशे आणि आकाश चिरत जाणारा भगवा, सगळं माझ्या डोळ्यासमोर नाचू लागलं होतं. 2-4 महिन्यातच ऑनसाईटची भूक भागल्यासारखं वाटू लागलं. आणि का वाटणार नाही. महाराष्ट्र हे सणांचं राज्य आहे आणि सणांचा सीझन सुरू झाला होता. सणांमुळे आपण आपल्या संस्कृतीशी, आपल्या मातीशी, आपल्या पूर्वजांशी आणि मुख्य म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांशी जोडले जातो. मला सुद्धा सातासमुद्रापार लहानपणीचं संध्याकाळी ग्राउंडवर खेळताना दुरून ततड आणि मग धीर गंभीर धिन असा ढोलचा आवाज कानी पडायचा. तो आवाज अगदी जसाच्या तसा ऐकू येत होता. मागच्या वर्षी तर आम्ही कहरच केला. गणेशोत्सव तयारीच्या पहिल्याच मीटिंगमध्ये मला माझ्यासारखेच ढोलवेडे भेटले. हो, ढोलवेडेच ते. कित्येक जणांचे ढोल वाजवायचं स्वप्न होतं.
कुणाला पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये जोशात ढोल वाजवणारे, क्षणात उजवा पाय उंचावून जोरात धिन असा वाजवून डाव्या हाताने अलगद थाप मारणारे वादक पाहून, तर काहींची जसजसं ढोलचा आवाज आणि प्रॅक्टिस ऐकू यायची तसतसं बाप्पा निघाले भक्तांना भेटाया अशी श्रद्धा होती. त्यामुळे असे सर्वजण ढोल पथक बनवायला पुढे सरसावले आणि प्रयत्नपूर्वक आम्ही आमचं स्वतःचं ढोल पथक उभं केलं. ईश्वराप्रती असलेल्या भक्तिभावाने भरलेला, अंगाअंगात चैतन्य सळसळायला लावणारा आणि कधी ना कधी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती करणारा असं हे ढोल पथक मंगलमूर्तीच्या आशीर्वादाने उभं राहिलं. मला जाणवलं हे सगळं सोपं नव्हतं, पण स्वप्नपूर्ती झाली कारण साक्षात बाप्पा आपल्या पाठीशी होता. मग का नाही आपण आपल्या संस्कृतीचा झेंडा 7 समुद्रापार फडकवायचा. मनोमन विचार पक्का झाला. स्वीडनमध्ये आपण आपलं ढोल पथक काढलंच पाहिजे. आपलं ढोल पथक हे झालंच पाहिजे. अनायसे आज शुक्रवार होता. स्वीडनमध्ये दर शुक्रवारी ऑफिसमध्ये आमची फिका पार्टी असायची. फिका हा स्वीडिश कल्चरचा एक अविभाज्य भाग आहे. फिका म्हणजे कॉफी अँड केक ब्रेक. इंटेन्शन हे की लोक एकत्र भेटतील, गप्पा मारतील आणि सोशल नेटवर्क वाढवतील. मी बऱ्याचशा स्वेड्स आणि ऑनसाईट आलेल्या भारतीयांना माझी ढोल पथकाची कल्पना बोलून दाखवली. गणेश उत्सवातील मिरवणूक दाखवली आणि म्हणता म्हणता 8-10 लोक तयार झाले. लगेच मी माझ्या ट्विटर हँडलवरून, इन्स्टावरून, व्हॉट्सअप स्टेटस, FBवरून ही कल्पना मांडायचा अवकाश की 40 ढोल वेडे एकत्र आले. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आणि स्वीडनच्या वेगवेगळ्या म्युन्सिपाल्टीमध्ये स्थायिक झालेले किंवा शिकण्यासाठी आलेले, शॉर्ट पिरियडसाठी कामानिमित्त आलेले, असे सर्वजण एका क्षणात जोडले गेले. बऱ्याच मीटिंग्स झाल्या. ढोल, ताशा, झांज कसं इम्पोर्ट करायचे, कोण शिकवणार, स्वीडनमधील स्ट्रिक्ट नॉईज कंट्रोल ॲक्ट्स, सरावाची जागा आणि स्टॉकहोम, माल्मो, गोटेंबर्ग अशा विविध शहरातून येणारे वादक, त्यांची प्रॅक्टिस, टायमिंग्स, मराठमोळा ड्रेस अशा बऱ्याच अडचणी समोर होत्या. आणि अपेक्षेप्रमाणे गणाधीश पुन्हा एकदा मदतीला धावले. स्टॉकहोममध्ये नुकतंच नवीन गणपती मंदिर सुरू झालं होतं. त्यांनी आम्हाला सरावासाठी जागा द्यायचं कबूल केलं. दामोदर काकांना पुण्यातील काही मंडळी माहिती होती जे ढोल ताशे परदेशी पोहोचते करू शकतात. फक्त ढोलाची असेंब्ली आणि मेंटेनन्स आम्हाला करायचा होता. अर्थात तीही एक कलाच आहे. गणेश उत्सव आणि ढोल पथक या ध्येयाने वेडे झालेले आम्ही सर्व काही शिकलो. पिंप आणि ढोलाचे पान, टिपरू, ताशाच्या कड्या, योग्य ताण देऊन रश्शी कशी आवळायची, पानाला मेन किंवा शाई कशी लावायची, हे सगळं. आणि तो दिवस उजाडला. गणेश चतुर्थी, बाप्पांच्या आगमनाचा दिवस. पांढरा शुभ्र चंदेरी रथ ओढणारा शक्तिशाली पांढरा शुभ्र रेंडियर, रथावर फडकणारा भगवा, एक दंतासाठी सजवलेलं आसन, आसनाशेजारी बाप्पांसाठी केव्हाही मोदक पळवेल असा खट्याळ मूषक मामा आणि रथामध्ये विराजमान झालेले साक्षात आपल्या सर्वांचं लाडकं दैवत, आपल्या सर्वांचा विघ्नहर्ता आपला गणपती बाप्पा. रथासमोर आम्ही सारे ढोलवेडे, 8 भगवे झेंडे, 8 ताशावादक, तितकेच झांज, 30 ढोलवादक अशा 46 जणांचं पथक. स्त्रिया नऊवारीने नटलेल्या, नाकात नथ, डोक्यावर फेटा, कपाळावर चंद्रकोर, अंगावर विविध महाराष्ट्रीयन पण हलके फुलके दागिने. पुरुषांनी फिक्कट हळदी रंगाचा कुर्ता घातलेला, डोक्यावर भगवा फेटा, कपाळावर कुंकवाचा टिळक, मनगटात मर्दानी कडं आणि सारांच्याच गळ्यात शिवमुद्रा. हा सारा लवाजमा स्वीडनच्या राजधानीत स्टॉकहोमच्या रॉयल पॅलेस समोर जमला होता. गणाधीशांच्या मिरवणुकीची सुरुवात एका मराठमोळ्या चिमुरडीच्या गारदीने झाली. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम महाराज. घोषणा ऐकताच येणारा जाणारा प्रत्येक जण स्तब्ध होऊन डोळ्याची पापणी न लावता ऐकत होता. काहीतरी अजब आणि अद्भुत घडत होतं. जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या पलीकडे जाऊन सर्वजण मंत्रमुग्ध होऊन आपल्या राजाची गारद ऐकत होते. मग तड तड तडनी वादनाला सुरुवात झाली. सगळ्यांनी हात उंचावून गोल फिरवत पहिला ठोका ढोलवर दिला. थिन थिनच्या आवाजाने अंगात चैतन्य सळसळले. मग जसजसे ताल वाढत जात होते तसतसे ढोलाच्या गजरात बाप्पाला मानवंदना दिली जात होती. वक्रतुंड लंबोदराच्या जयघोषाने अख्खा युरोप दुमदुमल्याचा भास होत होता.
एक वेगळीच शक्ती सर्वांच्यामध्ये संचारली होती. बऱ्याच ज्येष्ठांच्या किंवा वर्षानुवर्षे जे महाराष्ट्राबाहेर स्थायिक झालेले आहेत त्यांच्या डोळ्यात पाणी तराळे होते. इतकी वर्ष त्यांनी जे मिस केलं ते त्यांना आज अचानकपणे मिळालं होतं. परदेशी रस्त्यांवर ढोल ताशाच्या साथीने भगवा उसळताना पाहून मन उचंबळून येत होतं. ढोल प्रॅक्टिसने, ढोल पथकाने खूप काही शिकवलं. एकमेकांशी जुळवून घेणं, सिंकमध्ये राहणं, कितीही थकलो तरी चालत राहणं, एखादी गोष्ट परफेक्ट येण्यासाठी सरावाची आवश्यकता, शिस्त आणि सातत्य किती गरजेचे आहे. ढोल बांधताना दोरी जास्त ताणली तर ती जशी तुटते किंवा अविचाराने अतिजोरात मारलेला ठोका जसे ढोलाचे पान फाडू शकतो, तसेच आपल्या नात्यांचं असतं. माणसं जपायची असतात. माणसं जपायची असतील तर संयमाची गरज असते. हे सगळं आम्ही शिकलो. 1 महिन्याचा सराव, त्यानिमित्ताने जोडले गेलेले ढोलवेडे, बाप्पाचा आशीर्वाद आणि लांब राहून ही आपल्यातली संस्कृती, मनातील सह्याद्रीचा वाघ आणि त्याचा छावा, सगळं काही जपता येतं. फक्त हे जपण्याची जबरदस्त इच्छाशक्ती हवी. आणि ज्या ट्रॅफिकला आणि धुळीला पाहून आपण पळालो, त्याऐवजी ह्या गोष्टी कशा शिस्तबद्ध करता येतील आणि त्या शिस्तबद्ध करण्यात आपला वाटा काय, ह्या जाणीवेने भारतात परतताच अशा कामाचा श्रीगणेशा लवकरच करायचा आणि ऑफशोर ऑनशोर मेंटॅलिटीमधून बाहेर पडायचं हे माझ्या मनानं पक्क केलं.